राजने आपल्या वडिलांच्या खांद्यावरही प्रेमानं चुंबन घेतलं आणि नंतर काही न बोलता सरळ खोलीतून बाहेर पडला। तो आपल्या खोलीत आला तेव्हा प्रिया तिथे नव्हती। तो घाबरला। कदाचित प्रिया त्याच्या बोलण्यामुळे दुखावली असेल आणि घर सोडून गेली असेल असा विचार त्याच्या मनात आला। दारूच्या नशेमुळे त्याला नीट आठवत नव्हतं की प्रिया काही वेळापूर्वीच घरात परत आली होती। तो पटकन खोलीतून बाहेर आला। तेवढ्यात राजेश्वरीजींचा फोन आला। प्रिया गीता आणि रुद्रच्या खोलीत आहे, गीतासोबत झोपली आहे। हे ऐकल्यावर राजला क्षणभर कळेना आता पुढे काय करावं। एकटंच झोपावं का आपल्या भोळ्या राणीला घेऊन यावं। आणि शेवटी त्याने रुद्र आणि गीताची झोप मोडणंच योग्य समजलं। दारात टकटक होताच प्रियाची झोप मोडली, कारण तिला तरी झोप कुठे येत होती। थोड्याच वेळात गीता आणि रुद्र यांचीही झोप मोडली। रुद्रने दार उघडलं तर समोर राज उभा होता। राज, तू उठलास? काय झालं? तब्येत ठीक आहे ना? हो, मी ठीक आहे। ते माझ्यामुळे तुमची झोप बिघडू नये म्हणून। आणि ते प्रिया, अच्छा, म्हणजे शुद्धीवर येताच बायकोची आठवण झाली आणि इकडे धावत आलात? पण तुझी बायको रुसली आहे, ती नाही येणार। दादा, मला आठवलं की मी राजचे कपडे बाथरूममध्ये ठेवलेच नाहीत। त्यांना कपडे बदलल्याशिवाय झोप येणार नाही। मी कपडे ठेवून येते, तुम्ही लोक दार लावून झोपा। गुड नाईट, असं म्हणत प्रिया तिथून निघून गेली। ती इतकी पटकन निघून गेली की राजच्या सोबत जायलाही थांबली नाही। दारातून बाहेर मान काढून पाहत रुद्र म्हणाला, नवऱ्याच्या समोर असं बेइज्जत करून निघून गेली ही त्याची भोळी राणी। जेव्हा त्याने मान वर केली तेव्हा राज त्याला अशा नजरेने बघत होता जणू डोळ्यांनीच त्याची खिल्ली उडवत होता। हे पाहून रुद्रने मागे वळून पाहिलं तर गीताही तोंड दाबून हसत होती। वहिनी, हो भाऊजी, खूप दिवस झाले तुम्ही माहेरी गेलाच नाही, एकटी जाऊन थोडं फिरून या। एवढं बोलून राज तिथून निघून गेला आणि गीता मोठ्याने हसू लागली। ओय राज, आता भाऊ भाऊज यांच्यामध्ये भिंत बनशील का तू? रुद्र दारापर्यंत येऊन म्हणाला। पण तो ऐकेल असं कुठे होणार होतं। खोलीत जाण्यापूर्वी राज खाली जाऊन जेवण घेऊन आला। त्यालाही भूक लागली होती आणि त्याला हेही माहीत होतं की प्रियानं अजून काहीच खाल्लेलं नसेल। तो खोलीत गेला तर डिम लाईट चालू होती आणि प्रिया चादर तोंडापर्यंत ओढून झोपलेली होती। राजला माहीत होतं की ती झोपलेली नाही, पण त्याच्या बोलण्याने दुखावलेली आहे। त्याने लाईट लावली आणि चादर हलक्याने दूर केली, तरीही प्रिया डोळे मिटूनच पडून राहिली। भूक लागली आहे मला, जेवण खाऊ घालशील? राजने एवढंच म्हटलं आणि प्रिया शांतपणे उठली। तिने प्लेटमध्ये जेवण घेतलं आणि एक एक घास राजला भरवू लागली। प्रत्येक घास भरताना राज तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता आणि प्रिया मात्र क्षणभरही त्याच्याकडे पाहत नव्हती। यावेळी राजने एक घास घेतला आणि प्रियाकडे पुढे केला, पण प्रिया राजला घास भरवत राहिली। तिने त्याच्या हातातून खाल्लंच नाही। मग राजने एका हाताने प्रियाचा घास भरलेला हात पकडला आणि दुसऱ्या हाताने स्वतःचा घास अगदी तिच्या ओठांजवळ नेला। यावेळी प्रियानं हळूच आपले ओठ उघडले आणि रडत रडत तो घास चावू लागली। ते पाहून राजने थाळी बाजूला ठेवली। बसलेल्या अवस्थेतच त्याने प्रियाचा हात पकडून तिला हलकेच उभी केली। प्रिया उभी राहिली तसेच त्याने तिला आपल्या मांडीवर बसवून घेतलं। एकमेकांना मिठी मारताच प्रिया जोरजोराने रडू लागली आणि तिचं रडणं ऐकून राजनंही ओठ घट्ट चावले। का बोललात तुम्ही अशी गोष्ट? माझा क्षणभरही विचार आला नाही तुम्हाला? विसरून जा ती गोष्ट, आठवू नकोस। का आठवू नको? ती विसरण्यासारखी गोष्ट आहे? प्रिया चेहरा मागे करत म्हणाली। मीही तर विसरून गेलो ना। राज प्रियाकडे पाहत म्हणाला, काय विसरलात? तुझ्या बोललेल्या गोष्टी। कोणत्या गोष्टी? हीच की माझं लग्न कोणाशी तरी झालं असतं तर चांगलं झालं असतं आणि तुझंही कोणाशी दुसऱ्याशी झालं असतं तर बरे झाले असते। मग माझा तोच अर्थ होता जो तुमचा होता। माझाही तोच अर्थ होता जो तुझा होता। तुम्ही वाईट आहात, खूप वाईट, प्रिया रडत रडत म्हणाली। तरीही माझ्यावरच प्रेम करते तू, हे मला माहीत आहे। मग ती गोष्ट कशी काय बोलली तुम्ही? तुझं प्रेम पाहण्यासाठी बोललो। मी नाही करत तुमच्यावर प्रेम, खोटारडी। आता नाही बोलणार मी तुमच्याशी कधीही। खोटारडी नाही आहे मी, खोटारडी। मग काय आहेस? काही नाही, जे बोललो ते भावना उफाळून आल्यावर बोललो, नाहीतर मला प्रियाची गरज आहे।
प्रियाशिवाय तर मी स्वतःसाठीही काही नाही आहे. एकदा माझ्याशी नात्यात बांधली गेलीस ना, तर आता आयुष्यभर मला सहन करायचं आहे तुला. तुझ्याशिवाय ही खोली आवडत नाही. आयुष्य काय आवडणार? राज प्रियाची हनुवटी हलकेच चावून म्हणाला. आणि प्रियाचं रडणं थांबलं. तुम्ही पिऊन आलात? मजबूर झालो. आणि आता परत परत पिणार का? आतापर्यंत प्यायलो होतो का? नाही. मग पुढेही नाही पिणार. मग मी तुमच्यावर रागावले आहे. मी नाही येणार तुला मनवायला. मनवू नका, मलाही नको आहे. मग काय हवं आहे तुला? काही नाही. मला माहिती आहे तुला काय हवं आहे. काय सांगू? हो, खरंच सांगू? हो. राज, तुला राजच हवा आहे. हे ऐकताच प्रियानं हसू लपवण्यासाठी ओठ दाताखाली चावले. तर राज तिच्या कपाळावर चुंबन ठेवत म्हणाला, चुकीचं उत्तर? त्यावर प्रिया हळूच मान नकारार्थी हलवत हसत म्हणाली, बिलकुल बरोबर उत्तर. हे ऐकताच राजने प्रियाच्या एका गालाला हलकेच दातात पकडलं. जेवण दोघांनीही करून घेतलं होतं, पण प्रिया अजूनही राजने बोललेल्या त्या गोष्टीने दुखावलेली होती. म्हणून ती पुन्हा पुन्हा एकच प्रश्न विचारत होती, राजने असं का म्हटलं? इतकी तक्रार करतेस. तुझ्या घरच्या खोलीत तू इतर घटस्फोटाची गोष्ट बोलली होतीस. राज बेडवर पडून म्हणाला. तर प्रिया त्याच्याजवळ बसलेली होती. पण मी खरंच नव्हतं म्हटलं, फक्त रागात बोललं होतं. प्रिया उदासपणे म्हणाली. मग मी कोण तुला खरंच घटस्फोट देणार होतो काय? तुम्हीच तर घटस्फोटाची गोष्ट केली होती आणि हेही म्हटलं होतं की कोणी दुसरा शोधून घे. प्रिया बोलून संपवणार इतक्यातच राजने तिला अचानक आपल्या जवळ ओढून घेतलं आणि प्रिया त्याच्यावर येऊन पडली. दोघांच्याही चेहऱ्यामध्ये काही इंचाचं अंतर होतं. प्रियाने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिलं. ती गोष्ट पुन्हा पुन्हा बोलू नकोस. मी स्वतः बोललेली तीच गोष्ट मला स्वतःलाच बोचते. मग मला कसं वाटत असेल? हो, म्हणूनच तर घर सोडून निघून जात होतीस. मग काय करायचं असतं? राग काढला असतास. मला राग काढताच येत नाही आणि तुमच्यावर तर अजिबातच नाही. का? कारण मी तुमच्यावर खूप प्रेम करते. प्रिया राजच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली. मग इतकं प्रेम असताना मला सोडून कशी गेली असतीस? असं म्हणत राज प्रियाच्या ब्लाऊजची दोरी सोडू लागला. ते पाहताच प्रिया एकदम दचकून उठून बसली. काय झालं? राज प्रियाकडे पाहत म्हणाला. काही नाही, खूप रात्र झाली आहे. मी कपडे बदलून येते. यामध्ये तर मॅडमचं खूपच डोकं चालतं. राज मनातच म्हणाला. गरज नाही पडणार. राज उठून बसत म्हणाला. नाही नाही, मी बदलून येते. साडीमध्ये झोप येत नाही. असं म्हणत प्रिया उठू लागली. पण राजने तिचा हात धरून तिला पुन्हा बसवलं. मग तिच्या मागून येऊन त्याने दोन्ही हात तिच्या खांद्यापासून तिच्या तळहातापर्यंत फिरवत म्हणाला, तुझ्या अंगावर साडी राहूच देणार नाही. मग झोप कशी नाही येणार? राज, तुम्ही हे कसं बोलणं करता? प्रिया डोळे मिटत म्हणाली. प्रेमाची बोलणी करतोय. असं म्हणत राज प्रियाच्या खांद्यावरून साडीची पिन काढू लागला. राज, मी येते ना. असं म्हणत प्रिया उठली आणि उभी राहून बाथरूमकडे निघाली. पण राजने तिला पकडलं. आज तो तिला अजिबात सोडायच्या मूडमध्ये नव्हता. कालपासून जी आग त्याच्या शरीरात पेटली होती, आज तो त्या इच्छेला पूर्णत्व द्यायलाच इच्छित होता. राज तिचे दोन्ही खांदे धरून तिला स्वतःकडे ओढत म्हणाला, का पळतेस? कुठे पळतेस मी? यालाच पळणं म्हणतात. झोपूया ना राज. झोपायचंच तर आहे. आणि किती दिवस झाले आपण प्रेमच केलं नाही. म्हणूनच बिघडली आहेस तू. खूप बोलायला लागलीस. राज, आजवर कधी जबरदस्ती केली का मी तुझ्याबरोबर? राजने कोमलपणे विचारलं. प्रियाने नकारार्थी मान हलवली. पण आज करीन, जर ऐकलं नाहीस तर. असं म्हणत राज प्रियाच्या केसात लावलेला क्लचर काढून बिछाण्यावर फेकत तो म्हणाला. राजचं बोलणं ऐकून प्रिया त्याच्याकडे वारंवार पापण्या लावून पाहत राहिली. ती काही विचारणार इतक्यातच राजने तिच्या अंगावरची साडी काढून जमिनीवर फेकली. आता ती फक्त ब्लाऊज आणि पेटीकोटमध्ये होती. प्रिया लाजून लाल झाली आणि स्वतःला झाकण्यासाठी स्वतःच्याच हातांचा आधार घेऊ लागली. हे पाहून राज तिरक हसला. तिचे हात हटवण्याऐवजी तो तिच्या मागे गेला आणि तिच्या मानेला आणि पाठीला चुंबन देऊ लागला. प्रिया काही क्षण तशीच उभी राहिली, पण तिचे चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. राजचे ओठ तिला विरघळायला भाग पडत होते. जेव्हा राजने ब्लाऊजचा हुक उघडला तेव्हा प्रिया फिरून त्याच्या गळ्यात शिरली. राजने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि मग सुरू झाल्या त्या प्रेम भरल्या तक्रारी, ज्यांना मिलनाची आतुरता होती.
कधीपासून तडपवतेस मला, कळतंय ना तुला? राज तिच्या पाठीवर दोन्ही हात फिरवत म्हणाला. पण प्रियाच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता. ती तर पूर्णपणे वेगळ्याच दुनियेत हरवली होती. बोल ना, आता गप्प का झालीस? कालही मी तुला स्पर्श करत होतो तेव्हा नकार देत होतीस. माझा स्पर्श आवडत नाही आता तुला? असं काही नाही राज, प्रिया हळूहळू अडखळत बोलत होती. कारण राज तिच्या मानेला चुंबन देत होता. मग इतके दिवस दूर का होतीस? राज तिचे केस बोटात अडकवून तिचे डोके मागे झुकवत तिच्या मानेला चुंबन देत म्हणाला. कारण आपल्या दोघात भांडण चालू होतं. राजची भोळी राणी खोटं बोलायलाच तयार नव्हती. भांडण चालू असलं तर प्रेम करू नये असं कुठे लिहिलंय? असं म्हणत राजने तिच्या ब्लाऊज खांद्यावरून खाली सरकवला आणि खांद्यावर चुंबन दिले. माहीत नाही, प्रियाने राजचे केस आपल्या बोटात पकडत म्हटलं. मी किती दिवसापासून तुला प्रेम करायचं म्हणतोय, तूच करू देत नाहीस. राजचा श्वासही आता खोल होत होता. प्रिया काही बोललीच नाही. ती तर पूर्णपणे स्वतःला राजकडे अर्पण करून बसली होती. थोडा वेळ तिला जवळ घेतल्यानंतर राजने तिला हलकेसे दूर केले आणि पटकन त्याने आपला कोट काढून एका कोपऱ्यात फेकला. शर्टही त्याने घाईत काढून टाकला आणि आपल्या भोळ्या राणीला अलगद उचलून बिछाण्यावर बसवले. तिच्या ओठांजवळ येताच त्याने हलकेच तिचे ओठ स्पर्शून घेतले. ते किस तर असे करत होते जणू या रात्रीनंतर राजेश्वरीद्वारे त्यांचे होठ कापण्यात येईल. हळूहळू दोघांमधल्या अंतराने लय सुटली आणि प्रियाच्या चेहऱ्यावर त्याच्या कोमल स्पर्शांनी ऊब पसरली. तिचा हात तो आपल्या हातात घेत होता आणि आपल्या नजरेतून तिला पूर्णपणे आपल्यात सामावून घेत होता. राजने प्रियाच्या गालावर हलकेसे चावणे सुरू केले. त्यातील एक लव बाईट जरा जास्त झाल्याने प्रियाच्या तोंडून कुजबुजेसारखी कराह निघाली. ते पाहताच राज दचकला. त्याने तक्षणी सॉरी म्हणत त्या जागेवर कोमलपणे हात फिरवला आणि हळूहळू तिचा गाल अलगद चुमू लागला. काही क्षणांनी तो तिच्या कानाजवळ झुकून मंद आवाजात म्हणाला, कळतंय ना तू माझ्यासाठी काय आहेस? प्रिया लाजून म्हणाली, हो, तुमची पत्नी. तो हलकेसे हसला. तिला अजून जवळ घेत म्हणाला, त्याहूनही काही अधिक आहेस. प्रियाचा श्वास अडला. ती हळू आवाजात विचारते, काय? माझी भोळी राणी. हे ऐकताच प्रिया लाल झाली आणि हलकेसे हसली. त्या दिवशी सुद्धा खूप इच्छा होत होती तुला जवळ घेण्याची, तुझ्यावर प्रेम करण्याची. राज तिच्या कानाजवळ झुकत अलगद म्हणाला, कधी? तुमच्या घरी त्या सकाळी तुझ्या खोलीत, जेव्हा तू मला काही करू दिलं नाहीस. प्रिया काही बोलली नाही, फक्त लाजून नजर खाली केली. ते पाहून राजने तिच्या मानेवर हलकी खोल जाणवणारी ओलसर लव बाईट उमटवली आणि कुजबुजला. कधीतरी त्या खोलीतही तुला तसंच प्रेमाने जवळ घेईन. अशा गोष्टींनी दोघे आणखी एकमेकांत गुंतत गेले. त्यांच्या भावना आता आवरल्या जात नव्हत्या. दोघांचे श्वास वेगाने वाढू लागले. राज तिच्या मानेपासून हळूहळू पुढे सरकला आणि प्रिया त्याच्या मिठीत अजून घट्ट सामावली. कधी ती हलकीशी थरथरली तर कधी त्याच्या खांद्याला बिलगली. राजच्या स्पर्शाने तिच्या मनातले सगळे संकोच वितळत गेले. पण मनमानी करणार नाही तो राज कुठला. त्याने प्रियालाही मजबूर केले तर प्रियाही त्याच्या शरीरावर आपल्या ओठांची मोहर देत गेली. एकमेकांना पूर्णपणे स्वतःला समर्पित करण्यापूर्वी राजने बेडच्या बाजूचा ड्रॉवर उघडला. कारण त्याला आत्ताच बाळ नको होतं. कारण त्याची बायकोच त्याच्यासाठी लहान बाळासारखी होती. जेव्हा ते दोघं एकमेकात सामावले तेव्हा ओठ नव्हे तर फक्त श्वास आणि हृदयाचे ठोके बोलत होते. प्रियाच्या बांगड्यांचा नाद झाला की राज आणखी जास्त तिच्यावर हावी होत होता. प्रियाच्या आवाजामुळे तो तिला अजून घट्ट मिठीत घेण्यास प्रवृत्त होत होता. आणि त्याचप्रमाणे राजच्या खोल श्वासांचा आवाज आणि काही वेळानंतर त्याची दडपलेली आर्तता प्रियाला त्याच्या बाहुपाशात अधिकच तडपडायला लावत होती. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात नजर रोखून होते आणि राजने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. कारण कित्येक दिवसांपासून ज्याची त्याला ओढ होती तो प्रेमाचा क्षण अखेर मिळत होता. शेवटी तर प्रियाच्या नखांनी सुद्धा राजच्या पाठीवर आपली छाप उमटवली. हा क्षण त्यांनी खूप दिवसांनी अनुभवला होता. म्हणून दोघांनीही फार लवकर तो हवासा शांततेचा स्पर्श मिळवला. आणि आजची रात्र निवांत झोपण्यासाठी एवढंच त्यांच्यासाठी पुरेसं होतं. जेव्हा राज थकून प्रियाच्या छातीवर डोकं ठेवून तिच्या मिठीत बिलगला तेव्हा तो हळूहळू काहीतरी बोलत होता. प्रियाने नीट ऐकलं तर
तिला त्याचा आवाज ऐकू आला. आय लव्ह यू प्रिया. नाही राहू शकत तुझ्याशिवाय, नाही राहायचं तुझ्याशिवाय. प्रियाने आपले हात आणखी घट्ट त्याच्या पाठीवर आणि कमरेवर आवळले आणि म्हणाली, मलाही तुमच्याशिवाय राहायचं नाही. थोडा वेळ गेल्यावर राज सरळ आडवा झाला. स्वतःला आणि प्रियाला ब्लँकेटमध्ये गुंडाळलं. तिला जवळ घेत तिच्या कपाळावर चुंबन देत विचारलं, जास्त त्रास तर नाही ना दिला? नाही, प्रिया त्याच्या गालावर किस करत म्हणाली. मग राज थोडा वेळ तिच्या ओठांवर चुंबन घेऊ लागला. त्यानंतर प्रियाने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि राजने एका हातात तिला विलगून घेतलं. थकव्यामुळे दोघांनाही लगेच झोप लागली. पहाटे 4 वाजता राज वॉशरूमला जाण्यासाठी उठला. आधी त्याने शॉर्ट्स घातले आणि मग वॉशरूमला गेला. परत बेडवर आला तेव्हा डोळ्यात अजूनही झोप रेंगाळत होती. तरीही त्याने 2 मिनिटे झोप चोरून आपल्या भोळ्या राणीला पाहण्यासाठी काढली. प्रियाने यावेळी नाईटी घातली होती. कदाचित रात्री उठून तिने घातली असावी. ती त्याच्याकडे पाठ फिरवून झोपली होती आणि गळ्यापर्यंत ब्लँकेट ओढलं होतं. फक्त तिचा चेहरा दिसत होता. राजने हात तिच्यावरून पुढे नेऊन ठेवला आणि तिच्या गालावर हलकंसं चुंबन दिलं. मग तिच्या पाठीशी बिलगून तो लवकरच पुन्हा झोपी गेला. सकाळी 10 वाजता खाली लिव्हिंग एरियामध्ये सगळे बसले होते. रामजी, सागरजी, रुद्र तिघांपैकी कोणीच ऑफिसला गेले नव्हते. गीता सगळ्यांना सांगत होती की प्रिया कशी त्यांच्या खोलीतून बहाणा करून बाहेर पडली. हो, बाहेर पडणारच ना. तिच्या त्या वेड्या नवऱ्याने काल ज्या प्रकारे उलटसुलट बकवास केली त्यासाठी तोवर तिने त्याला थोडं छळलं नाही, तोवर तिला चैन मिळायला नकोच. काल जसा प्रियाचा राग पाहिलास ना, असं वाटतंय खोलीत त्या हट्ट्याचं पूर्ण नशा उतरवलं असेल. 10 प्रकारच्या सुनावण्या देऊन झोपली असेल आणि पुढचे 4-5 दिवस बोलणारही नाही त्याच्याशी. आणि तिचा राग शांत होऊ देण्याचा विचारही मी करणार नाही. या हट्टीला फक्त त्याची भोळी राणीच सुधारू शकते. राजेश्वरीजी गीताच्या बाजूला उभ्या राहून बोलत होत्या. काही कळत नाही आई, पण मला का असं वाटतंय मुलाच्या विरोधात सुनेच्या कानात भर घालण्याचं, आणि तेही जेव्हा सून प्रिया असते. हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. पण हे सगळं मनातलं प्रत्यक्ष तुम्हाला सांगितलं तर तुमची ती घुरघुरणारी नजर मला घाबरवेल. तर आता भाऊजींची भोळी राणी सगळं साफ करू शकेल. गीता मनातच म्हणाली. राजेश्वरीजींचं बोलणं ऐकत, काय झालं मोठ्या आई, काय विचार करता आहात? प्रीती त्यांच्याजवळ येत म्हणाली, काही नाही, प्रियाची वाट पाहतोय. ती आली की सांगेल ना की भाऊजींवर तिने किती कशा प्रकारे राग काढला ते. हे होणारच नाही, प्रीतीच्या तोंडून अचानक निघालं आणि राजेश्वरीजी तिला घुरू लागल्या आणि गीता हसत हसत आपल्या छोट्या बोटांची नखं चावू लागली. त्या तिघी आपसात बोलत होत्या. तेवढ्यात त्यांना किचनमध्ये प्रिया जाताना दिसली आणि ती बरीच घाईत गेली असंही त्यांना वाटलं. हे पाहून तिन्ही जणी किचनमध्ये गेल्या. त्यांच्या सावलीनं प्रिया त्यांच्याकडून पाठ फिरून उभी राहिली. बेटा, सुनमुख तर कधीच झालं, आता कशाला लाजतेस? राजेश्वरीजी शंकेने विचारू लागल्या. सासूबाई सॉरी, आज उशीर झाला, प्रिया हे अचानक म्हणत त्यांच्या दिशेने वळली. प्रियाला पाहून राजेश्वरीजी थबकून गेल्या, कारण तिच्या गालावर आणि मानेला 2 छोटे बँडेज लावलेले होते. हे काय झालं? गीताने चकित होत विचारलं. प्रीतीही थक्क झाली. वहिनी, तुम्हाला ही दुखापत कशी झाली? प्रीतीने विचारलं. म्हणजे प्रीती दिदी, मला ना दुखापत, मच्छर चावलं ना? राजेश्वरीजी अचानक म्हणाल्या. हो सासूबाई, मच्छरनेच चावलं, प्रिया अगदी आत्मविश्वासाने म्हणाली. हो, मोठं मच्छर होतं ना? हो सासूबाई, खूप मोठं. जोरात चावलं असेल म्हणून बँडेज लावावं लागलं नाही? हो सासूबाई. रात्रभर आसपास गिरट्या घालत असेल नाही? हो सासूबाई. तू थांबवूही नाही शकलीस ना त्याला? हो सासूबाई. राज नाव आहे ना त्याचं? हो सासूबाई. हां, नाही सासूबाई, तसं काही नाही, प्रिया घाबरून म्हणाली. पण तिला काय माहिती, खेळ तर संपलाच होता. प्रीती आणि गीताला प्रियाचं बोलणं आणि राजेश्वरीजींचे भाव पाहून हसू आवरत नव्हतं. अशी सून असताना मी कशी काय माझ्या मुलाच्या विरोधात कट रचणार? काय काय स्वप्न पाहत होते मी, पण माझ्या सुनबाईंनी तर माझ्या स्वप्नावरच माशा बसू नयेत म्हणून मच्छरदाणीच टाकून दिली. राजेश्वरीजींचं असं म्हणणं ऐकून गीता आणि प्रीती पोट धरून हसू लागल्या आणि प्रिया तिघींकडे आळीपाळीने पाहत राहिली. काल काय राज खोलीत शीतल झाला होता? खोलीत शस्त्र उचलण्याऐवजी तू सरेंडर करून आलीस? राजेश्वरीजी प्रियाकडे पाहत म्हणाल्या. सासूबाई, आमच्या खोलीत शस्त्र आहे? कोणी ठेवली? कुठे?
प्रिया मोठमोठे डोळे करत घाबरून विचारू लागली. प्रियाचं बोलणं ऐकताच राजेश्वरीजी खालीच बसल्या आणि गीताच्या तर हसता हसता डोळ्यातून पाणीच येऊ लागलं. नाही, मी कधीच ती सासू होऊ शकत नाही जी स्वतःच्या सूनबाईला घेऊन प्लॅनिंग करेल. ही माझी सून तर ज्याच्यासाठी प्लॅनिंग करीन त्याच्यासमोरच माझं भांडं फोडून टाकेल. मला तर संन्यासच घ्यावा लागेल. राजेश्वरीजी गीताला म्हणाल्या. सासूबाई सॉरी, माझी काय चूक झाली ते सांगा ना, पण रागावू नका प्लीज. प्रिया राजेश्वरीजींच्या जवळ जाऊन म्हणाली. हो रागावले आहे मी. आणि का रागावले? कारण तुला रागावता येत नाही. माझ्या मुलावर रागावून राहू शकली नाहीस काय? त्यांनी मनवलं होतं म्हणे. म्हणजे काय केलं होतं? कान पकडून मुर्गा बनला होता का? राजेश्वरीजी म्हणाल्या. नाही तर मग कसं मनवलं? अरे त्यांनी तर मनवलं नव्हतंच. प्रिया कालची गोष्ट आठवत म्हणाली. हे ऐकताच गीता आणि प्रीतीची थांबलेली हसू पुन्हा फुटली. मग मांडलीस कशी? कावेरीजी चिडून म्हणाल्या. त्यांनी म्हटलं खूप दिवस झाले. भोळी प्रिया अचानक बोलून गेली. बस आई बस, अजून नको, माझं पोट दुखतंय हसून. गीता हसत राजेश्वरीजींच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत होती. प्रीती तर हसत तिथून पळूनच गेली. राजेश्वरीजींनी हात जोडून आपलं कपाळ प्रियासमोर टेकवलं. सुने कोटी प्रणाम. तुझ्यासारखी दयाळू बायको ज्याला मिळेल त्याला बायकोला मनवण्याचा त्रास कधीच सहन करावा लागणार नाही. राजेश्वरीजींचं बोलणं ऐकून भोळी प्रिया फक्त त्यांच्याकडे बघत राहिली. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.